मोठं आपणचं स्वप्न होतं त्या पुष्यगावचं मैदान तर 1 नंबरचा, पण आज ते पुष्यगावचं मैदान जे झालं ते 1 नंबरचे खरे मानकरी तेच आहेत. पण मला जे संयम आणि त्यांनी जे माझ्याबरोबर वागणूक दिली आणि ती शिकवण दिली, ती शिकवण आज आपणची मी घेत आलेलो आहे. आपल्याला हार असो जिता असो खेळलो ना, लोकांना माहित असतं कोण जिता आणि कोण नाही. त्यांचा डायलेक्ट जो जिता वही सिकंदर. बघा मित्रांनो, सोनू शेठ भोपतराव कडाव कर्जत यांचा नाव काय आता आणि त्याचा सोनू शेठ भोपतराव कडाव कर्जत यांचा सिकंदर आणि त्याच्याबरोबर होता उकरुलवाल्यांचा सम्राट. आणि विरुद्ध होती मथुर आणि आकाशदादा राऊत 12-13 यांचा शंभू. एकदम सुतात शर्यत झाली, ती गाडी पण टॉप होती. सुतात शर्यत झाली, तिसरे पंच बघितले तेव्हा समजलं गाडी ही विजयी झाली. सिकंदर, सम्राट आणि सिकंदर. सम्राट आणि सिकंदर ना. खतरनाक अशी बिंजोड होती, प्रेक्षणीय बिंजोड होती आजच्या मैदानात. हीच बिंजोड बघण्यासाठी पूर्ण पब्लिक थांबलेली मित्रांनो, आणि ती बिंजोड विजय झाले. सोनू शेठ भोपतराव यांचा बिंजोडला नाव होता, त्याच्यावर मथुरवाल्यांनी नाव फिरवलेला. सर रग आहे ना मित्रांनो. राजानंतर मालकाचं नाव पूर्ण 1 नंबरात ठेवणारा सिकंदर. राजा जास्त आता मैदानात दिसत नाही, पण आता सिकंदर नाव करतोय. एक नंबर अशी प्रेक्षणीय बिंजोड होती. सोनू शेठ यांचं आगमन झालेलं आहे मित्रांनो. सगळ्यांना सांगताय कोणी ओरडू नका, कोणी ओरडू नका. स्वतः मालक सोनू शेठ. येतो तिथं 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 तिकडं 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 तिकडं. सोनूदा तुम्ही चकड्यावर जा ना, 1 मिनिट. बघा मित्रांनो, एकही मित्र कोणताच मुलगा जोरजोरात ओरडत नाहीये. एवढी मोठी बिनजोड विजय झाल्यानंतर पण कोणी भांडणं वगैरे काय करत नाहीये. म्हणजे भांडणाचा विषयच नाही, कोणी आरडाओरडत नाही करत. एकदम शांत त्यांचे ते आपली मजा करताय, गुलाल टाकताय. ते बघा सोनूदा स्वतः आलेत, कोणी ओरडत नाही काय नाही. सोनू शेठ नमस्कार. नमस्कार दादा. सगळ्यात मोठी बिनजोड बोनीच्या मैदानातली, आज त्याचा गुलाल तुमच्या कपाळाला लागला. काय सांगणार आजच्या बिनजोडच्या शर्यतीबद्दल? आजचं बिंजोडचं आज खूप मोठी बिंजोड झाली. सर्वात मोठी आमची बिंजोड जिल्ह्यात झाली. सम्राट आणि सिकंदर आणि विरुद्ध राहुल अनिलभाई पाटील यांचा मथुर आणि आकाश शेठ राऊत यांचा शंभू यांची रेस जमली होती. आणि आज मोठी रेस झाली, त्यामध्ये आम्हाला गुलाल भेटला. दादा, तुमचं 22,000 नाव होतं आणि तिकडून रणवीर राहुलभाई पाटील या नावाने तुमच्यावर नाव फिरवलं गेलं. त्या टायमाला जेव्हा तुमच्या कानावर हे शब्द पडले की राहुलभाईंच्या मथुरने आपल्यावर नाव फिरवले, तेव्हा काय मनात विचार आला दादा? काय सांगणार? आनंद झाला, कारण की राहुलभाई पाटील यांचं नाव फिरलं का प्रत्येकाला असं वाटतं की बाबा नाही, माझी त्याच्याबरोबर रेस झाली पाहिजे, त्यांच्याबरोबर माझी विजय झालो पाहिजे. प्रत्येकाला वाटतं असं. त्यामुळं झाल्याच्या नंतर मला मनात कुठलीही भीती नव्हती. हार जी ती होत असते, त्याने राहुलभाई पाटीलचं नाव माता बैलगाडी क्षेत्रात चर्चेला म्हणजे नंबरामध्ये आहे.
आणि मथुरने त्यांचं आज जीवाच्या पलीकडे राहुलबाईचं नाव केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्यावर रेस करणं आणि आनंद घेणं खूप हे झालेलं. पण आम्ही कुठल्याही प्रकारचा जल्लोष नाही केला. जल्लोष करता आला असता आम्हाला, पण आमची एक मैत्रीपूर्ण भावाची रेस झाली. त्यामुळे मी मुलांना आधी सांगितलेलं का हरव जितो, आणि मला एवढंही माहितीये का माझ्याबरोबर त्यांची रेस झाली असती तरी त्यांना जल्लोष नसा झालेला. दादा शर्यत जेव्हा तुम्ही खाली जात होते तेव्हा शुभमने स्वतःने तुम्हाला हात मिळवला, दादा काय सांगणार? नाव फिरवल्या मी शुभमला आवाज दिला, आणि तुम्हाला सांगतो ना, शुभमचं ना माझं 2 दिवसाला 3 दिवसाला बोलणं पण असतं. आता 2 दिवसापूर्वी लोणावळ्याला रेस होत्या, तिथंही मला व्हिडिओ कॉलवरती शुभमचं माझं बोलणं झालं. असंच एक मजा मस्तीमध्ये. आणि त्यांचं मला सांगितलं चल लवकर घ्या, आपण लवकर करून आमची परत गाडी जमते. त्यांची दुसरी कुठेतरी गाडी जमलेली वाटतं, त्यामुळे त्यांनी लवकर घेतो, आम्ही लवकर घेतो असा आमचा नंबर आला. प्रत्येक रूल्स आहेत, रूल्स प्रमाणे आम्ही शिरलो. आमची मोठी गाडी म्हणून आम्ही लवकर गेलो नाही, आणि प्रत्येकाला लाईन शिर लागून आम्हाला जेव्हा बोलवलं गेलं, आमचा नंबर लागला, त्या टायमाला आम्ही गाडी उभी केली. आणि त्या टायमाला आम्ही गेल्याच्यानंतर तेव्हाही माई खाली गेल्याच्यानंतर माझ्याशी शुभम बोलल्याच्या नंतर. दादा आपले तुमचे वडील राजकारणामध्ये, पण तुम्ही बैलगाडी क्षेत्रात पण खूप नाव करताय. सोनूशेठ बोपतराव हे खूप जुनं नाव आहे. जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून सोनूशेठ बोपतराव कडाव कर्जत हे नाव खूप जुनं आहे. पण दादा हे नाव जे चर्चेत आलं ते राजाने आणलं. दादा काय सांगणार? डायरेक्ट टॉपला तुमचं नाव आता खेळलं, म्हणजे बिनजोडचे 500 जे असतात त्याच्यामध्ये तुमचं नाव घेतलं जातं दादा मुंबईमध्ये. दादा काय सांगणार? त्यावर मला शब्दात नाही राजाच्या पुढे. मी म्हणजे मला त्यामध्ये काही सांगू शकत नाही. राजाने एवढं माझं नाव करून नेऊन ठेवलेलं आहे का हिशोबने एवढं नाव करून ठेवलंय. म्हणजे बिनजोड मध्ये मी बिनजोड आज शेती करत होतो, माझा पिस्तूल होता, बरीच बैल होती कमीत कमी ना मार्ग एक 70-80 बैल झाली असतील माझी. पण पिस्तुलनी नाव केलं, पिस्तुलनी बावल्या होता माझा सगळ्यात पहिला बैल बावल्याने खूप नाव केलं. म्हणजे बिनजोड क्षेत्रात जास्तीच खेळत आलोय मी. पण राजन जे नाव नेऊन ठेवलं ऑल महाराष्ट्रामध्ये, पब्लिकचा बादशाह बिनजोड राजा बैलाला गाणंही खूप गाजलं. बरोबर. आमचे संदेश शेळके युट्यूबर, संदेश म्युझिक प्रोडक्शन आणि 7X लाईव्ह यांनी सगळं महत्वाचं जास्ती फेमस करणं मला हे संदेश म्युझिक प्रोडक्शन यांनी केलेलं आहे. आणि त्याचा आता 7X लाईव्ह हा आता सध्या युट्यूब चॅनल खूप मोठा आहे, आणि लाईव्हचं प्रेक्षेपण चालू केलंय. त्याच्यामुळे राजाने माझा खूप मोठं नाव उंचावर ठेवलेलं आहे. बा दिगंबर प्रसन्न कडाव कर्जत 777. दादा या नावाबद्दल काय सांगणार? 777 या लकी नंबर बद्दल काय सांगणार? माझ्या गाड्यांचा नंबर सर्व 777 आहे. 4-5 गाड्या आहेत आमच्या, त्यांचा 777 नंबर आहे. मोबाईल नंबर पण 777 आहे. त्यामुळे 777 हा आकडा लकी आहे आम्हाला. त्यामुळे 777 हा आकडा लकी लागून गेलेला आहे. आणि बाल दिगंबर प्रसन्न आमच्या गावाचा गणपती आहे, नवसा गणपती आहे. खूप मोठं गणपती बाप्पाचं पाठीशी माझ्या हात आहे, आणि आमच्या सर्व मुलांच्या खूप मोठा योगदान आहे गणपती बाप्पाचं. त्यामुळे माझं नाव श्री बाल दिगंबर प्रसन्न या नावाने पूर्ण गाड्या माझ्या पळतात. दादा सम्राट आणि सिकंदर ही गाडी जेव्हा जेव्हा एका जोट्यात पळाली त्या टायमाला गुलाल फिक्स 100%, 100-200% फिक्स असतो. दादा काय सांगणार या कॉन्फिडन्स बद्दल आणि या गुलालाबद्दल? आता ते सगळं जे श्रेय जातं आमच्या आकाशला आणि सागर, दोघं भाऊ आहेत, दोन्ही या भावांना सगळं श्रेय जातं. आणि त्यांच्या नियोजनामध्ये सर्व असतात, तेच नियोजन बघतात पुढचं तो दिल पाहिजे. दादा तुम्ही सांगितलं मागच्या वर्षी सम्राटला धडक लागली होती, जवळजवळ पूर्ण जबडा फाटला होता, पण तेवढ्या मोठ्या आजारातून बैलाला खाता सुद्धा येत नव्हतं. तुम्ही त्याचं पालन पोषण करून बैलाला आज उभं केलं. आज बैल तुमच्या नावापोटी पळतोय. आज म्हणजे त्यालाही कळतं मालकाने आपल्यासाठी काहीतरी केलंय. आज आपल्याला पण त्या मालकासाठी काहीतरी करायला पाहिजे. आज बैल मालकासाठी करून दाखवतोय. दादा काय सांगणार बैलाबद्दल? बैल भरपूर अशा परिस्थितीला गेला होता का बैलाला काहीच खाता येत नव्हतं. आमची सगळी मुलं आहेत, प्रसाद असं, दर्शन आहे, करण आहे, कल्पेश असतो, प्रतीक असतो, स्वप्नील असतो, आदिन आहे, भरपूर अशी पोरं आहेत आपली सगळी. त्यांनी एवढी मेहनत घेतली बैलावरती का बैल खायचा सुद्धा, बैलाला दूध असं, शेंगदाणा पेंडीचं पाणी असं सर्व काही पाजूनच बैल फक्त जिवंत ठेवला होता. एक दिवस बैल पूर्ण मरणाच्या दारात होता. डॉक्टर आले, डॉक्टरही फक्त शब्द दिला होता, तू काय घाबरू नको, मी काय असेल त्या परिस्थितीत बैल उभा करील. आणि त्यांनी तो बैल उभा केला. आमचे जे डॉक्टर आहेत लाड, केवळ त्यांच्यामुळे आज बैल जिवंत आहे, नाही तर बैल आज आपल्यामध्ये आहेत नसतात. या परिस्थितीला 2 मिनिटं ये ना, दादा, 2 मिनिटं ये ना. बैल आज उभा राहिलाय, पण बैलासाठी तुम्ही जे जे केलं आज ते बैल तुम्हाला सार्थ करून दाखवते. बैलाबद्दल काय सांगणार? असते की उपकाराची जाण ठेवायची नसते, जसं बैल उपकाराची जाण ठेवत नाही, पूर्ण परत फेड करायला घेतली. जसं जसं आम्ही त्याच्यावरती इच्छा ठेवतोय तशी तशी तो आमची इच्छा पूर्ण करतोय. आम्ही 3 फेऱ्यांमध्ये कधी खेळत नव्हतो. कर्जत केसरीला सोनूशेठचा हट्ट होता, काय पण असू दे गाडी आपलीच पलवायची. पहिलं एकविरेला मैदान होता, मी नाही बैल पलवला, मला भीती वाटत होती, कारण बैल ऑलरेडी दुखापतीमध्ये होता आणि बैल 3 फेरे एवढं पलवायचं सोपी गोष्ट नव्हती. कर्जत केसरीला सोनूशेठचा हट्ट होता का बैल पलवायचा,
तिथे गाडी 2 नंबर उतरली, तिथे गाडीने 1 नंबर गेला असता, पण माझी चुकी झाली. मी ड्रायव्हरला सांगितलं का बैलाच्या शेपीला हात घालू नको, नाही तर तिथे 1 नंबर पण बैलाही गेला असता. आणि दादा. एकविरेला मैदान होती फेरा, तिथेही आपला 3 नंबर झाला ना, 4 नंबर झाला होता आपला. हा 4 नंबर झाला. त्या टायमालाही आमची एक मैत्रीपूर्ण बकासूर आणि मथुर होता, यांची बगीरा आणि सिकंदर होता, ही गाडी सीमेला आमची लागली होती. म्हणजे ती पण मैत्रीपूर्ण झाली होती आमची. दादा सिकंदरच्या आणि सम्राटच्या खरेदीबद्दल दादा काय सांगणार 2 शब्द? सिकंदर आणि सम्राटची खरेदी म्हटलं तर वैभव उदयसिंह पाटील यांच्यामुळे आज आम्हाला ही बैल भेटलेली हा बैल आपल्याला प्रवीण मिनमिने आहेत चांदेचे, त्यांनी दिला. दादा प्रवीण मिनमिने आणि उदयसिंग पाटील ओगलेवाडी. वैभव उदयसिंह पाटील ओगलेवाडी. दादा ओगलेवाडी उदयसिंग पाटील दादा यांच्या दावणीला जेवढे महाराष्ट्रात बैल झाले तेवढे अजूनपर्यंत तरी कोणाच्या दावणीला झाले नाही. कारण सलग त्यांची 4थी ते 5वी पिढी बैलगाडा शर्यतीमध्ये सगळ्यात टॉपची आणि 1 नंबरची नंदी आहे. त्यांचा तुम्हाला हातभार आहे, त्यांचा तुम्हाला सपोर्ट आहे. दादा काय सांगणार? खूप मोठा पाठिंबा आहे त्यांचा. घाटावरती जर आमची बैला गेली तर त्यांच्याकडेच जातात आणि ते बोलतील तसंच आमचा घाटावरचं नियोजन असतो. आमचं म्हणजे आमच्या बैलांचं जर माहेर इकडे असेल तर सासर ते, आणि त्यांच्या बैलांचं माहेर ते असेल तर सासर इकडे. त्यांची बैला मुंबईत आली तर आमच्याकडेच येणार, आमची बैला घाटावर गेली तर त्यांच्याकडेच जाणार. दादा 2022 ते 2023 मध्ये सुद्धा मथुर विरुद्ध राजा ही शर्यत झाली होती. त्या टायमाला पण तुम्ही एकही म्हणजे थोडी चर्चा न करता थोडाही जल्लोष न करता तुम्ही त्या टायमाला पण गप्प बसून म्हणजे बैल सोडले होते आणि आज पण तशी शर्यत झाली आणि आज पण शांत चित्ताने तुम्ही बैल सोडले. दादा काय सांगणार? ती रेस झाली होती, माझ्या गावावर झाली होती आणि मोठी शर्यत झाली, खूप आनंद झाला होता आणि बरेच पब्लिकला त्या टायमाला रोखणं माझ्या हातात नव्हतं, पण तरी पण मी एक संयमाने खेळलो आणि एक आम्हाला जी आमची बैलगाडी क्षेत्रात जी शिकवण आहे, आमचे अध्यक्ष आहेत ठाणा रायगड पालघरचे संदीप पेळी माळी आणि एक उपाध्यक्ष खजिनदार अविनाश शेठ पवार, पप्पू शेठ पाटील, त्याच्यानंतर आप्पा शेठ गायकवाड, विकास शेठ खानावकर, संजय शेठ जाधव, नंदरा शेठ मुंगाजी, आकाश शेठ राऊत, परत त्याच्यानंतर तुमचे देवेश फडके, भूषण धुळे, विजय काणावकर, असे बरेच आमचे बैलगाडी क्षेत्रातले म्हणजे माझे ते गुरु आहेत, त्यांची शिकवण मला आता चांगले बऱ्यापैकी आहे. त्यामुळे मी आज सगळा खेळ हा संयमाने खेळत आलेलो आहे. सोनूशेठ भोपतराव हे फक्त 22,000नेच खेळतात, याच्या मागचं कारण कसं आहे माहिती आहे का, मी जुगार हा बैलगाडी क्षेत्रात खेळत नाही आणि हा बैलगाडी क्षेत्रामध्ये नियम आहे का 21,000 2 गोंड्यावर 3 गोंडा असो का ते 21,000 कमीत कमी फिरवतो. म्हणून मी जुगार हा खेळत नाही. मी आज 2 गोंड्यावर 4 गोंड्यावर पण नाव फिरू शकतो. पण मला लक आहे, तसं म्हणायला गेलं तर मला लक आहे, म्हणून माझं ते 22,000 नाव फिरतं. दादा तुम्ही थोड्या वेळापूर्वी आप्पांच्या बद्दल बोलत होते. दादा तुम्ही त्यांना गुरुवर्य मानता. दादा काय सांगणार? आज आप्पा आपल्यामध्ये नाही, पण गुरुनाथ शेठ फडके, मंगेश शेठ फडके त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज सर्जा पक्षा हे त्यांचे चांगले चांगले नंदी त्यांचं नाव करताय. दादा त्यांच्याबद्दल काय सांगणार? कारण काही आप्पा जायच्या आधी त्यांचे 2 ते 3 व्हिडिओ तुमच्या सोबत सुद्धा व्हायरल झाले होते. ते तुमच्या घरी गणपतीला दर्शनासाठी सुद्धा आले होते. दादा काय सांगणार आप्पांबद्दल? आप्पांची उणीव किती भासते? प्रत्येक मैदानामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण नाही तर मजा नाही. आप्पा असते आता तर त्यांनी आज खेळायला मजाच वेगळी असती. त्यांची जे पुशेगावचा आता मैदान झालं, पुशेगावचं मैदान झालं, तिथे तसं म्हणायला गेलो तर ते 1 नंबरचेच मानकरी आहेत, पण त्यांनी संयमाने 2 नंबर घेतलेला आहे. आज खूप मोठं आप्पांचं स्वप्न होतं त्या पुष्यगावचं मैदान तर 1 नंबरचा, पण आज ते पुष्यगावचं मैदान जे झालं ते 1 नंबरचे खरे मानकरी तेच आहेत. पण त्यांचा माझ्याही बरोबर मुंबईमध्ये बिनजोड रेस झालेले आहेत. थोडस त्या टायमाला आमचं नाही, आप्पांचा माझं नाही, पण पब्लिक जी असते ती त्यांच्या मागे पब्लिक असते, माझ्या मागे पब्लिक असते. आज आम्ही कोणाला त्या रेस झाल्याच्या रोखू शकत नाही. थोडंसं पब्लिक पोरापोरांमध्ये वादा थोडासा होतात, पण ते समजल्याच्या नंतर क्लिअर होतात. त्यांचंही माझं झालं होतं त्या टायमाला, मुंबईमध्ये रेस होती त्या टायमाला. तर त्या टायमाला जे संयम आणि त्यांनी जे माझ्याबरोबर वागणूक दिली आणि ती शिकवण दिली, ती शिकवण आज आप्पांची मी घेत आलेलो आहे. आपल्याला हार असो जित असो खेळलो ना, लोकांना माहित असतं कोण जिता आणि कोण नाही. त्यांचा डायलेक्ट जो जिता वही सिकंदर, आणि आज तसाच खेळ झालेला आहे मी त्या क्षेत्रामध्ये. दादा शेवटच्या प्रश्नांकडे वळतो. 1.5 ते 2 वर्ष झाले राजा मैदानात दिसत नाही. राजा कधी 1 नंबरात खेळताना किंवा बिनजोड किंवा 3 घाटावर आपल्याला कधी पळताना दिसेल? कारण जे नाव तुमचं आज चर्चेत केले 5 ते 6 वर्षापासून ते राजाने केले जातात, त्याबद्दल काय सांगणार? आणि नक्की राजाला काय झालं होतं? राजाला पायाला फ्रॅक्चर झाला होता, सुटून गेला होता राजा, त्यामुळे पाय फ्रॅक्चर झाला होता.
आणि तुम्हाला राजाचं 1-1.5 वर्ष झाली, बरा झाला होता बैल, पण परत त्याच्यामुळं काही कारणास्तव मी त्याला काढला नाही, कारण की वय पण झालंय बैलाचं. पण त्याची आताची पोझिशन एवढी आहे का आता तो सिकंदर आणि आमचा सम्राट जरी असेल तर त्याला मागाई टाकून शिवू शकतो आज पण लवकर तुम्हाला मोठा मागे असेल, वय झाले, काढायची इच्छा होत नाही. पण आमच्या पोरांचं म्हणणं आहे का एकदा तरी पळवायचं. आकाशी मला बोलला आपण एकदा काढू त्याची, एकदा त्याला पळू, पण एकदा त्याला लवकर तुम्हाला मैदानात दिसेल तो. काही दिवसांपूर्वी राजाचा फेरा पडला होता, तो सुद्धा व्हायरल झाला. दादा काय सांगणार? आणि तुम्ही सांगताय बैल आता आजारी आहे, पण एकच दिवशी धमाका नाही नाही नाही, तुम्हाला तेच बोलतो ना मी, 1-1.5 वर्ष झाली बैल आजारीच होता, पण बैल झाला होता क्लिअर, बऱ्यापैकी बैल क्लिअर झाला होता. पण त्या दिवशी मी ट्रायल घेतली तर सिकंदरलाही राजाने पळून दिलं नव्हतं. मी व्हिडिओ बघितली असेल, सिकंदरही पळून दिलं नव्हतं. पण मी त्याला संयमाने काढणार आहे आणि संयमाने खेळ करणार आहे, एकदाच करणार आणि एकदाच परत असाच मोठा कुठा तरी धमाका करणार. चालेल दादा, एवढंच बोलतो आणि इथे थांबतो. आजच्या गुलालाबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. नक्की, धन्यवाद.